Hello everyone, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish Pal. Dear student, this is lecture number 3 for the chapter Chemical Thermodynamics. So let's start with the today's topic guys. So आपल्याला डिस्कशन करायचं about heat and work. Now आता आपण जर विचार केला ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली होतं काय की एखादी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचं आधी काहीतरी त्याच्यामध्ये एनर्जी असेल, त्या सिस्टीमची आधी काहीतरी एनर्जी असेल आणि ती इंटरनल एनर्जी काहीतरी वेगवेगळ्या वेजने एकतर इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते. सपोज आपल्याकडे एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमची एनर्जी चेंज होते, इंटरनल एनर्जी चेंज होते, याचा अर्थ मी म्हणू शकतोय ना की देर इज अ चेंज इन द इंटरनल एनर्जी, और आय कॅन से द एनर्जी ऑफ सिस्टीम मे इंक्रीज और डिक्रीज इन नंबर ऑफ वेज और डिफरंट वेज. मग याच्यासाठी टू कॉमन वेज असतात ज्याच्यामध्ये आपण एक वे बोलतो आहे हीट आणि दुसरा आहे वर्क. मग आपल्याला हीट आणि वर्क याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सो आपण हीट जनरली न्यू सिलेबसनुसार कॅपिटल क्यू हा सिम्बॉल आपण त्याला यूज करतो. मग एक्झॅक्टली आपण काय सांगतोय, हीट म्हणजे इट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लो फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर. म्हणजे हीटचा सिम्पली काय होतोय, इट इज अ वन फॉर्म ऑफ एनर्जी की जो एनर्जीचा फ्लो हा एका सिस्टीम पासून दुसऱ्या सिस्टीमकडे काय होतोय, फ्लो होतो आहे. सिम्पली इन शॉर्ट द फ्लो ऑफ एनर्जी एवढं मेन्शन केलं चालेल. ओके, का असं फ्लो होतो, कारण ऑब्व्हियसली या सपोज एका साईडला टेम्परेचर जास्त आहे, दुसऱ्या साईडला टेम्परेचर कमी आहे, म्हणजे आपण इन शॉर्ट असं म्हणू शकतो की एका साईडला हीट जास्त आहे, दुसऱ्या साईडला कमी आहे, तर ऑब्व्हियसली अकॉर्डिंग टू लॉज तर त्या हीटचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. ओके, हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर असं आपण डिस्कशन करतोय. ओके, मग त्यानुसार हीटचा काय होतोय, फ्लो होतोय. इट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स. ओके, आता या केसमध्ये काही साइन कन्व्हेन्शन्स हीटबद्दल तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. की पहिलं, समजा एखादी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमने एनर्जी किंवा हीट काय केली, ॲब्सॉर्ब केली. जेव्हा एखादी सिस्टीम एनर्जी ॲब्सॉर्ब करते, एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. सपोज आपण आपल्या घरामध्ये गॅसवरती एका पॉटमध्ये वॉटरला हीट प्रोव्हाइड करतोय. आपण गॅस चालू केलाय, पाणी गरम होतंय. वॉटर इज वन टाइप ऑफ सिस्टीम अँड दॅट वॉटर इज गोइंग टू ॲब्सॉर्ब सम एनर्जी आणि त्या वॉटरचं टेम्परेचर वाढतं आहे. त्या वॉटरने, त्या सिस्टीमने हीट ॲब्सॉर्ब केली. जेव्हा हीट ॲब्सॉर्ब होत असते तेव्हा तुम्हाला क्यूचं साईन कसं घ्यायचं असतं, पॉझिटिव्ह घ्यायचं असतं. लक्षात ठेवा, क्यू इज टेकन ॲज पॉझिटिव्ह वेन हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. फाईन. आणि जर समजा आता इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन करा की माझ्याकडे गरम पाणी आहे, ते गरम पाणी मी असं स्टेडील ठेवून दिलं आहे आणि ते पाणी आता हळूहळू त्याच्यातली हीट बाहेर पडते आणि 1-2 तासामध्ये पाणी थंड होतंय. म्हणजे जर त्या वॉटरमधलं हीट आता बाहेर पडली, जेव्हा सिस्टीम स्वतःमधली हीट बाहेर टाकते ना, म्हणजे आपण इन शॉर्ट म्हणू शकतो वेन हीट इज रिलीज बाय द सिस्टीम देन इट डिक्रीजेस देअरफॉर वी हॅव टू टेक द साइन निगेटिव्ह. हीट इज टेकन ॲज निगेटिव्ह. ओके, चला याच्या पुढे आपण डिस्कशन करू की आपल्याला हीटचे कुठले कुठले युनिट आहे. द एसआय युनिट ऑफ हीट इज जूल, सीजीएस युनिट आहे कॅलरी. यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. याच्या पुढे आपण डिस्कशन करूया अबाउट द वर्क. आपल्याला वर्क बद्दल डिस्कशन करायचं आहे. ओके, मला एक सांगा, आपण वर्क करतो आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर माझी समजा बॉडी वर्क करते, मी आता तुमच्याशी बोलतो आहे, मी हालचाल करतोय, याचा अर्थ माझ्या बॉडीमधला एनर्जी लॉस होतोय. जोपर्यंत एनर्जी लॉस होणार नाही तोपर्यंत वर्क होणार नाहीये. म्हणजे इन शॉर्ट वर्क ही अशी कॉन्सेप्ट आहे, वर्क इज अ वन फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम. एक प्रकारचं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, सिस्टीम पासून तर सराउंडिंग पर्यंत किंवा सराउंडिंग पासून तर सिस्टीम पर्यंत. ही एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झालं याचा अर्थ आपण म्हणू शकतोय की त्या ठिकाणी वर्क झालेलं. वेन वर्क इज डन ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम आहे तेव्हा डब्ल्यू पॉझिटिव्ह आणि बाय द सिस्टीम आहे तेव्हा डब्ल्यू आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. सो when work is done by the system W is negative, when work is done on the system it is positive. हे साइन कन्व्हेन्शन महत्त्वाचे आहे. पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करू. त्याचे युनिट एसआय युनिट इज जूल, आफ्टर दॅट सीजीएस इज अर्थ पर 9 सेंटीमीटर. दोन डेरिव्हेशन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे. त्यातला एक क्वेश्चन तुम्हाला बोर्डला विचारला जाणार आणि त्यांच्या फॉर्म्युल्यावरती सुद्धा आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. ते स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला माझे काही फ्री क्लासेस आहेत त्याबद्दल मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की एव्हरीवन नोज आय एम एज्युकेटर ऑन अनअकॅडमी. तिथे मी तुम्हाला एमएसटी सीईटीचे क्लासेस प्रोव्हाइड करतो की जे डेली असतात, डेली फ्री क्लासेस असतात. ते फ्री क्लासेस तुम्ही अटेंड करू शकताय. दिस क्लासेस आर ॲब्सोल्युटली फ्री, ज्यांना आपण नाव देतो स्पेशल क्लासेस. ओके, पेड क्लासेसबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. तर याचे खूप सारे बेनिफिट्स आहे, फीचर्स आहे, प्लसचे. बघूया याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकताय. सध्या कोविडचे सिच्युएशन तुम्ही बघत आहात,
तुम्हाला सगळ्या कोर्सेसला, याच्या आधीचे असेल सगळ्या कोर्सला तुम्हाला ॲक्सेस मिळत असतो. टॉप एज्युकेटर्स तुम्हाला टीच करताय, तुमचा सिलेबस कव्हरेज त्याच्यामध्ये होत असतो, डाऊट क्लिअरिंग सेशन असतात, लाईव्ह टेस्ट असतात, स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं इन द फॉर्म ऑफ PDF, तुम्हाला ते डाउनलोड करायचं असतं फक्त. असे लॉट्स ऑफ बेनिफिट्स आहे. अजून महत्त्वाचं की जे काही प्लस एज्युकेटर असतात, 30+ एज्युकेटर्स आहेत जे तुम्हाला टीच करताय, त्यांच्या खूप साऱ्या बॅचेस असतात. तुम्ही सगळ्या बॅचेसला जॉईन करू शकताय एका प्लसमध्येच. 2000पेक्षा जास्त लेसन्स ऑलरेडी क्रिएट होऊन गेले आहेत, ते तुम्ही बघू शकताय. ओके. तुमची डेली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस आहे, टेस्ट सिरीज असतात, बऱ्याचशा गोष्टी आहे या तुम्हाला प्लसमध्ये अवेलेबल असतात. ओके. इथे एज्युकेटरची टीम आहे जे तुम्हाला टीच करणार आहेत. इथे मी आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी, जगदीश वाघ. तुम्ही सगळ्यांना फॉलो करा. या बॅचेस आहेत द्रुत अभ्यास बॅच, संकल्प बॅच, युक्ती बॅच अँड उत्कर्ष बॅच. या बॅचेसमध्ये एज्युकेटर्स तुम्हाला प्रत्येक बॅचमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी अशा 4 सब्जेक्टसाठी 4 एज्युकेटर आहेत. तुम्ही एकच बॅचला जॉईन होऊ शकता असं नाही आहे. जरी तुम्ही प्लस एकच घेतलं असेल तरी तुम्हाला या सगळ्या बॅचेसला जॉईन करता येतात. तुम्ही या सगळ्यांना फॉलो करा. हे फ्री आहे मुलांना. याच्याबद्दल पण बोलायचं आहे. या क्विजेस ना डेली होत असतात, म्हणजे मंडे टू फ्रायडे सगळ्या क्विज होतात आणि या क्विजमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी मंडेपासून तर फ्रायडेपर्यंत कुठल्या सब्जेक्टवरती क्विज आहे ते तुम्हाला दिलं असतं आणि ही क्विज 20 क्वेश्चनची असते आणि 20 मिनिट्समध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायची असते. ओके. मग ही ॲब्सोल्युटली फ्री तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्हाला प्लस लेक्चर अटेंड करायचे असतील तर 1 महिन्यासाठी तुमची फीज असते बघा 1500 रुपीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस मिळतात. तुम्ही 4 बॅचेसला जॉईन होऊ शकताय, बाकीच्या बॅचेस त्यांना तुम्ही जॉईन होऊ शकताय. म्हणजे असे समजा की तुम्ही जसं फिजिकल क्लास असतो एकच, तसं तुम्ही 4 फिजिकल क्लासला जॉईन होऊ शकतात, असं त्याचा अर्थ आहे इनडायरेक्टली. ओके. आणि याची फी आहे 1500. तुम्हाला त्यात काही डिस्काउंट मिळणार 10% जर तुम्ही कोड यूज केला जगदीश वाघ. ओके. तुम्ही कोणाचाही कोड यूज करू शकताय. तो कोड यूज केल्यानंतर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे लेक्चर्स बघतात ना त्याचे काही कॉईन्स तुम्हाला मिळत असतात, ते कॉईन्स तुम्ही रिडीम करू शकताय. म्हणजे ही अमाऊंट अंदाजे 1200 रुपयापर्यंत येऊ शकते. विदिन 1200 रुपीज यू आर ॲक्सेसेबल टू ऑर 4 क्लासेस. ओके. तुम्ही आम्हाला फॉलो करू शकताय. यूट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम आहे, फेसबुकवरती. ठीक आहे. चला, ज्यांना जॉईन करते नक्की जॉईन करा. आज संध्याकाळी पुन्हा माझं 6 वाजता लेक्चर आहे. चला, आता आपण आपलं डेरिव्हेशनचा पार्ट कंटिन्यू करू. गाईज, लेट स्टार्ट विथ द डेरिव्हेशन्स. आपण डेरिव्हेशन कंटिन्यू करू. सो हिअर इज अ एक्सप्रेशन. आपल्याला वर्क डनचे इम्पॉर्टंट एक्सप्रेशन बघायचे आहेत जे एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. सो लेट स्टार्ट विथ द प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन. एकदम सिंपल आहे. दिस इज अ एक्सप्रेशन फॉर आयसोथर्मल इरिव्हर्सिबल वर्क डन. याला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक सिलेंडर घ्यायचं आहे. त्या सिलेंडरमध्ये आपल्याला एक गॅस, आयडल गॅस टाकायचा आहे आणि त्या गॅसला सील्ड करायचं. सील्ड करण्यापेक्षा त्या गॅसला आपल्याला एक पिस्टन अप्लाय करायचं आहे. त्या सिलेंडर आपण एक पिस्टन अप्लाय करतोय की जो पिस्टन कसं असला पाहिजे, वेटलेस आणि फ्रिक्शनलेस, जेणेकरून वर्कमध्ये काही लॉसेस होणार नाही आपले. मग आता या गॅसला एका सिलेंडरमध्ये फिक्स केल्यानंतर, पिस्टन क्लोज केल्यानंतर इथून पुढचे ऑब्झर्वेशन काय काय असतील बघा. सुरुवातीला सपोज आपण त्या पिस्टनवरती काही प्रेशर अप्लाय केले. इमॅजिन करा की आपण काय केलंय की काहीतरी प्रेशर अप्लाय केलं. प्रेशर आता एक्झॅक्टली ॲक्च्युली होतं काय की तुम्ही जर प्रेशर अप्लाय केलं तर पिस्टन डाऊन साईडला जाणार आहे. पण आपण एक्झॅक्टली काय करणार आहे की तो गॅस पिस्टनला अपसाईडला मूव्ह करतोय की डाऊन साईडला, इट डिपेंड्स ऑन द गॅस इनसाइड द सिलेंडर. आणि ही सगळी प्रोसेस चालू असताना तुम्हाला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग बघूया आपण एक्सपेरिमेंट काय होतो की इनिशियल प्रेशर किती आहे, इनिशियल प्रेशर P1 आहे, तेव्हाचा व्हॉल्यूम किती आहे V1. आता हे चेंजेस कसे होते आपण ते डिस्कशन करू. इफ गॅस इज एक्सपांड, जर आता गॅसचं एक्सपान्शन झालं, मला सांगा गॅसचं जर एक्सपान्शन होत असेल तर ऑब्व्हियसली पिस्टन अपसाईडला मूव्ह करणार आणि जर पिस्टनला अपसाईडला मूव्ह केलं तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम चेंज होणार. म्हणजे गॅसचं एक्सपान्शन झाल्यानंतर त्याने एक्सपान्शन केले, पिस्टन अपसाईडला मूव्ह झालाय. सपोज आपण कन्सिडर करू पिस्टन आधी खाली होता, पिस्टन वरच्या साईडला गेला, त्याने काहीतरी डिस्टन्स कव्हर केलं असेल, त्या डिस्टन्सला मी मार्क करतोय D. आता व्हॉल्यूम ऑब्व्हियसली चेंज झालाय, व्हॉल्यूम चेंज झालाय, प्रेशर चेंज झालं आहे. आता हे जे काही एक्सपान्शन होत गेलं होतं वरच्या साईडने प्रेशर असताना सुद्धा त्या वरच्या प्रेशरच्या, एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट आपण एक्सपान्शन करतोय. मग मी हे का बोलतोय तुमच्यासोबत, गॅस इज गोइंग टू एक्सपांड अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर, कारण आपल्याला निगेटिव्ह साईन वापरायचं आहे. त्यासाठी मी हा पॉईंट इथे मेन्शन केला आहे. ठीक आहे. आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. आता फायनल व्हॉल्यूम तुम्हाला मिळाला V2. याच्या पुढे काय करायचं बघा. वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन इज इक्वल टू ऑपोजिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ऑपोजिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण वर्क डन काढू शकतोय. या केसमध्ये
वर्क डन इज इक्वल टू ऑपोजिंग फोर्स आहे तो. आता तो एक प्रकारचा फोर्स आहे, ऑपोजिंग फोर्स आहे म्हणून मी त्याला निगेटिव्ह घेतोय, कारण आपण एक्सपान्शन करतोय अगेन्स्ट द एक्सटर्नल फोर्स, अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. दॅट्स वाय आय एम गोइंग टू टेक निगेटिव्ह साइन. सो मायनस एफ ॲज इट इज निगेटिव्ह साइन बिकॉज देर इज अ एक्सपान्शन. ओके, एक्सपान्शन होते निगेटिव्ह साइन घ्यायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण डी मेन्शन केलंय. सो वर्क डन इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी. आता याला आपण थोडंसं मॉडिफाय करणार. मॉडिफाय आपल्याला असं करायचं आहे की जे काही फोर्स असतो या फोर्सला मी रिप्लेस करून इथे मेन्शन केले एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया. ओके, म्हणजे बघा ना, एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया आपण पुट केलं आहे, डी आहे तसंच आहे. आता मला एक सांगा, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, हा एरिया इंटू डिस्प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर हे जे आहे त्या पिस्टनचा एरिया आणि त्या पिस्टनने कव्हर केलेलं डिस्टन्स. इमेजिन करा, एक पिस्टन आहे तो अपसाइडला मूव्ह होतोय म्हणजे त्याने काही डिस्टन्स कव्हर केले. त्या पिस्टनचा एरिया आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम असतं. मग याला ए इंटू डीला आपण रिप्लेस करून मी ते मेन्शन करू शकतोय की चेंज इन व्हॉल्यूम. मग पुढच्या स्टेपला आपण बघूया. सो चेंज इन व्हॉल्यूम कसं करतो आपण, V2 मायनस V1. इनिशियल व्हॉल्यूम सपोज असेल V1, फायनल व्हॉल्यूम सपोज तुम्हाला मिळालं असेल V2. मग चेंज इन व्हॉल्यूम कसा करणार, डेल्टा V इज इक्वल टू V2 मायनस V1 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार. सो एरिया इंटू डिस्प्लेसमेंट याला रिप्लेस करून मी चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच V2 मायनस V1 मेन्शन केलं आहे आणि V2 मायनस V1 म्हणजे तुम्ही डेल्टा V पुट करू शकताय. ठीक आहे, मग हे जे एक्सप्रेशन आहे तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकते. तुम्हाला एक डायग्राम काढायची आहे, काही कन्सिडरेशन सांगायचं आहे आणि हे फायनल इक्वेशन ते मेन्शन करायचं आहे. या इक्वेशनवरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात मुलांनो, याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात. हे जर डेरिव्हेशन तुम्हाला विचारलं विथ डायग्राम तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. ओके, आणि याच्यानंतर अजून याच्याबद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट बोलायचे आपल्याला. इथे मुलांचं कन्फ्युजन होतं आणि इथले MCQचे मार्क जातात. आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला कुठला आपला, W इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. ओके, आता बघ मी तुम्हाला एक पॉईंट विचारतोय. जर गॅसचं एक्सपान्शन होत असेल, आधी व्हॉल्यूम कमी होता, एक्सपान्शन झालं म्हणजे व्हॉल्यूम वाढला. व्हॉल्यूम वाढलाय याचा अर्थ V2 ची व्हॅल्यू ऑब्व्हियसली जास्त असेल कोणापेक्षा, V1 पेक्षा. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट. सेकंड महत्त्वाचा पॉईंट, जर V2 ची व्हॅल्यू जास्त आहे, इमेजिन करा V2 ची व्हॅल्यू 10 आहे, V1 ची व्हॅल्यू 8 आहे, तर ऑब्व्हियसली डेल्टा व्ही जर आपण कॅल्क्युलेट करता आपल्याला आन्सर मिळते 2 की जे पॉझिटिव्ह आन्सर आहे. मग तुम्हाला हे पण क्वेश्चन विचारू शकतोय, ड्युरिंग एक्सपान्शन डेल्टा व्ही इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, नो चेंज असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. तर डेल्टा व्ही इज पॉझिटिव्ह आणि डेल्टा व्ही ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ W तुम्हाला निगेटिव्हच मिळेल. इफ डेल्टा व्ही इज पॉझिटिव्ह देन W इज निगेटिव्ह. During the expansion W is ऑप्शन ABCD पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0, नो चेंज. मग तुम्हाला निगेटिव्ह आन्सर द्यायचं आहे. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं जेव्हा गॅसचं एक्सपान्शन झालं. जर आता गॅस कॉम्प्रेस केला तर काय, कॉम्प्रेस केला तर मला एक सांगा. समजा हे सिलेंडर आहे, इथे गॅस आहे, तिथे पिस्टन पण दाखवलं आहे. सपोज त्याचा इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 आणि आपण त्याला कॉम्प्रेस करतोय म्हणजे पिस्टन खाली आला. सपोज त्याचा फायनल व्हॉल्यूम झाला असेल V2. मला एक सांगा, V2 इज नाउ लेस दॅन V1, येस ऑर नो. सो V2 इज लेस दॅन V1. जर V2 इज लेस दॅन V1 असेल तर मला एक सांगा आपण डेल्टा V कसा काढतो, डेल्टा V इज इक्वल टू V2 मायनस V1. V2 ची ऑलरेडी व्हॅल्यू स्मॉल आहे, तुम्ही स्मॉलर व्हॅल्यू मधून बिगर लार्जर व्हॅल्यू मायनस करताय तर तुम्हाला मिळणारा डेल्टा व्हीचा आन्सर कसं मिळणार, निगेटिव्ह मिळणार. सो MCQला क्वेश्चन विचारला डेल्टा व्ही निगेटिव्ह असेल आणि जर डेल्टा व्ही ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर मला हे सांगा डब्ल्यूचा फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. आणि आत्ता जर आपण कॉम्प्रेशनच्या वेळेस बघितलं तर डेल्टा व्हीचं साईन निगेटिव्ह असतं. डेल्टा व्ही जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह शेवटी पॉझिटिव्ह होणार. फायनली Wचा आन्सर तुम्हाला कसं मिळणार, पॉझिटिव्ह मिळणार. मग लक्षात ठेवा एक्सपान्शनच्या वेळेस निगेटिव्ह W असतो आणि कॉम्प्रेशनच्या वेळेस W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. ओके, चला हे महत्त्वाचं आहे आणि MCQ याच्यावरती विचारले जाऊ शकते. पुढे आपण बघू अजून कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहे. नाउ दिस इज अ एक्सप्रेशन ऑफ वर्क फॉर डिफरंट प्रोसेसेस. डिफरंट प्रोसेस म्हणजे कसं आपण ते डिस्कशन करूया. ओके, चला आता ॲक्च्युली एक वर्क डनचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे की W इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. डिफरंट प्रोसेसेस म्हणजे काय माहिती आहे का मुलांनो, की इमॅजिन करा एक सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये गॅस फिलअप केला आहे, पिस्टन सुद्धा आहे, त्या पिस्टनवरती आपण काही वेट ठेवलेत. आता मला सांगा, समजा मी त्या पिस्टनवरचे वेट जर काढून घेतले म्हणजे मी एक्सटर्नल फोर्स कमीच करतोय, एक्सटर्नल प्रेशर कमी करतोय. एक्सटर्नल प्रेशर कमी करणार तसं पिस्टन अपसाइडला मूव्ह करणार. मी वरचं मास अजून काढले, पिस्टन अजून मूव्ह करणार. मी अजून मास काढणार, पिस्टन अजून मूव्ह करणार.
म्हणजे जसं जसं मी वरचं प्रेशर जे काही स्मॉल चेंज इन प्रेशर आहे, आपण प्रेशर एकदम कमी नाही करते, आपण स्लोली प्रेशर कमी करतोय. प्रेशर कमी केलं तर एक्सपान्शन होतोय, एक्सपान्शन होतंय म्हणजे व्हॉल्यूम बदलतोय. मला हे सांगा, मी हळूहळू प्रेशर कमी करतोय तर व्हॉल्यूम सुद्धा हळू वाढणार आहे. म्हणजे चेंज इन प्रेशर स्मॉल आहे, चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा कसं असणार आहे, स्मॉल असणार आहे. असे नंबर ऑफ स्टेप्स केल्या आपण, नंबर ऑफ स्टेप्स केल्या. मग प्रत्येक स्टेपमध्ये काही ना काही वर्क डन होणार आहे, की जे वर्क डन सुद्धा कमीच असणार आहे. मग पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला टोटल वर्क डन काढायचं असेल, आपल्याला इंटिग्रेशन घेणं गरजेचं आहे. कसं ते आपण डिस्कशन करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द डेरिव्हेशन. ओके, चला याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. इक्वेशन आपल्याकडे कुठलं आहे, आपल्याकडे इक्वेशन आहे W इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. एकच मिनिट गाईज, ओ सॉरी, स्लाइड्स. चल आपण त्या डेरिव्हेशन बद्दल आता डिस्कशन करतोय. सो नाउ दिस इज द एक्सप्रेशन फॉर आइसोथर्मल रिव्हर्सिबल वर्क डन. हे एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं आहे. मधली एक स्लाइड मी स्किप केली, जे सिलेबसमध्ये नाहीये ते आपण स्किप केलेली आहे. आपण आता डिस्कशन करूया की एक सिलेंडर आहे, कन्सिडर n मोल्स ऑफ आयडियल गॅस. आपण आयडियल गॅसचे n मोल्स घेतलेत, काउंट नाही केलेत, नंबर ऑफ मोल्स असतील. हे नंबर ऑफ मोल्स ऑफ आयडियल गॅस आपण काय केले, एका सिलेंडरमध्ये घेतले, अँड दॅट सिलेंडर इज फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. ओके, चला एक सिलेंडर आहे, त्याचा इनिशियल व्हॉल्यूम V1, इनिशियल प्रेशर आहे P. आता हे जे काही एक्सटर्नल प्रेशर आहे ते आपण स्लाइटली चेंज करतोय. एक्सटर्नल प्रेशर इज स्लाइटली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ गॅस. गॅसच्या प्रेशरपेक्षा एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते थोडंसं कमी आहे. ऑब्व्हियसली प्रेशर कमी असल्यामुळे चान्सेस आहे एक्सपान्शनचे, पण बघूया आपण याच्याबद्दल. स्टेप नंबर वन मध्ये मी काय केलं, थोडंसं व्हॉल्यूम वाढवलाय. व्हॉल्यूम वाढवला इन द सेन्स की मी मास रिमूव्ह केल्यामुळे तो व्हॉल्यूम वाढलाय. मी एक्सटर्नल प्रेशर स्लाइटली कमी केल्यामुळे तो व्हॉल्यूम काय झालाय, वाढलाय. ही स्टेप नंबर 1. मग जे काही स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम असेल, आपण ॲक्च्युली चेंज इन व्हॉल्यूमला मेन्शन करतो V. आता हा चेंज इन व्हॉल्यूम कसा आहे, खूप स्मॉल आहे. मग स्मॉल चेंज इन व्हॉल्यूमला आपण सिम्बॉल यूज करतो इथे डेल्टा V. स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज डेल्टा V. आता स्टेप नंबर 2 किंवा प्रोसेस नंबर 2, याच्यामध्ये मी अजून गॅसला थोडंसं एक्सपांड होऊ दिलं. का, कारण मी वरचं मास थोडं कमी करतोय. मास कमी केल्यामुळे पिस्टन अजून एक्सपांड होणार, तेव्हा सुद्धा काहीतरी चेंज, व्हॉल्यूम चेंज होणार. मग तो व्हॉल्यूम चेंज सुद्धा कमीच असणार आहे, त्याला आपण मार्क केलं पुन्हा DV. अशा पद्धतीने तुम्ही आधीपासून जर कम्पेअर केलं, आधीपासून अगदी सुरुवातीपासून अशा आपण एक स्टेप केली, 2 स्टेप केली, नंबर ऑफ स्टेप्स केल्या. सो प्रत्येक स्टेपमध्ये काही ना काही व्हॉल्यूम चेंज होतोय, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम आहे. पण इनिशियल पासून फायनल पर्यंत जर आपण विचार केला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, डेल्टा V. दॅट इज फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, जो फायनल डिफरन्स असतो. मग आता हे सांगण्यामागचं रिझन असं आहे की आपण फायनल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू V2, आणि त्यावेळेसचं जे काही प्रेशर असेल, मला हे सांगा, आधी प्रेशर होतं P, मग ते आपण कमी केलं ना प्रेशर. आपण एक्सटर्नल प्रेशर कमी करायचो, मग जे काही एक्सटर्नल प्रेशर आपण कमी केलंय ते स्मॉल चेंज होता, ज्याला आपण मार्क करतोय DP इज द स्मॉल चेंज इन प्रेशर. मग आता फायनल प्रेशर जर मला काढायचं असेल तर इनिशियल प्रेशर जो P होता त्यातून हा स्मॉल चेंज इन प्रेशर जो आहे तो मी मायनस करून घेतला. मग P मायनस DP याला मी काय म्हणू शकतो, दिस इज अ फायनल प्रेशर. आणि मायनस साईनने म्हणून हे डॅश आहे किंवा आपण त्याला इक्वल दाखवू असं, डोंट बी कन्फ्युज्ड. ओके, चला आता ही कंडिशन काय अप्लाय केली, कारण मला फॉर्म्युला एक मॉडिफाय करायचा आहे. कसा फॉर्म्युला मॉडिफाय करायचा आहे बघा. आपला मागच्या डेरिव्हेशनचा फॉर्म्युला कुठला होता, W इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा V. आता हा जो W आहे ना, वर्क डन सुद्धा कमीच होणार आहे, स्मॉलच होणार आहे. त्या स्मॉल वर्क डनला मी मार्क केलंय DW मायनस एक्सटर्नल प्रेशर आहे तसंच, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम आहे, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूमला मी ते मेन्शन करतोय DV. आता हे आपण थोडंसं मॉडिफाय करू. मॉडिफाय कसं करू, आता प्रेशर तर काही आधीसारखं राहिलं नाही आहे. आपण प्रेशर कमी केलं होतं, मग ते कमी केलेलं प्रेशर किती होतं, P मायनस DP. मग आपल्याला करायचं काय, P मायनस DP ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची या वरच्या इक्वेशनमध्ये. मग त्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार. सो व्हॉट वी गेट, DW इज इक्वल टू मायनस साइन आधीचंच, आणि जे P एक्सटर्नल आहे त्याची व्हॅल्यू मी तुम्हाला दिली आहे P मायनस DP. ही व्हॅल्यू फक्त त्या वरच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली, सॉल्व्ह केली. आता काय करू आपण, या DV ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि ॲट द सेम टाइम निगेटिव्ह साईन अप्लाय पण करा. मग आपण जर ही स्टेप आता सॉल्व्ह करायला घेतली तर पुढची स्टेप काय येणार, DW इज इक्वल टू मायनस P इंटू डेल्टा V प्लस DP DV. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम काय झालाय, DPचा अर्थ काय मुलांनो, स्मॉल चेंज इन प्रेशर. DV सुद्धा काय आहे, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम.
चेंज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम दोघंही व्हॅल्यू स्मॉलच आहे आणि दोन स्मॉल व्हॅल्यूजचं प्रॉडक्ट अजून स्मॉल येतं. मग या दोन व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या इतक्या स्मॉल आहे की त्यांना आपण ऑलमोस्ट निग्लेक्ट केलं तरी काही फरक पडत नाहीये. सो वी निग्लेक्ट डीपी मल्टिप्लाय बाय डीव्ही, यांना आपण निग्लेक्ट करतोय. dp dv are small, hence the product is even very small, therefore neglecting the product dp dot dv. आपण dp dv ला काय करणार, निग्लेक्ट करणार. निग्लेक्ट केल्यानंतर या टर्मला निग्लेक्ट केल्यानंतर उरलं फक्त काय, dp इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही, सॉरी पी डीव्ही, dp dw इज इक्वल टू मायनस पी इंटू डीव्ही. आता हे जे इक्वेशन ज्याला मी शेवटी बॉक्स केलं आहे, या इक्वेशनचं आपल्याला नेक्स्ट स्टेपला काय घ्यायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे इंटिग्रेशन. याचं आता आपण इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन खूप इझी स्टेप्समध्ये आपण कंटिन्यू करू. सो इक्वेशन आपलं असं होतं, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. आता हे दोघांचं आपण इंटिग्रेशन घेतलंय. वर्क डन इनिशियल टू फायनल, व्हॉल्यूम चेंज इनिशियल टू फायनल आपण तो दाखवलाय. ओके, मग हे डेरिव्हेशन घेताना हे जे काही इंटिग्रेशन डी डब्ल्यू आहे, प्रत्येक स्मॉल वर्क डन, प्रत्येक स्टेपमध्ये होणारं स्मॉल वर्क डन तुम्हाला एकत्र करायचं आहे, मग तुम्हाला मॅक्झिमम वर्क मिळणार. मग इंटिग्रेशन डी डब्ल्यूला मी ते मार्क केलं आहे डब्ल्यू मॅक्स. आता हे जे आहे ना याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हे सिम्प्लिफाय कसं करायचं, सिम्प्लिफाय करताना आपण त्याला आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला वापरायचं आहे. आपल्याला माहिती आहे की जर एन मोल्स असतील तर एन मोल्ससाठी आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, पी व्ही इज इक्वल टू एनआरटी. मग आपण काय करणार आता, हे जे काही पी व्ही इज इक्वल टू एनआरटी आहे या इक्वेशनला आपण मॉडिफाय करू आणि हे इक्वेशन आपण पी साठी बनवलं तर पी इज इक्वल टू काय येणार, सो पी इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी अपॉन व्ही असं इक्वेशन आपण इथे मेन्शन करू शकतोय. मग या इक्वेशनला मी मॉडिफाय करणार या पद्धतीने, जे आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. सो नेक्स्ट स्टेप, आता जे काही पी ची व्हॅल्यू आली ती आपण इथे पुट केली. आता तुम्ही हे डेरिव्हेशन चेक करा मुलांनो, तुम्ही मागची स्टेप होतं पुन्हा चेक करा. ही जी प्रेशरची व्हॅल्यू आहे ना मुलांनो, ही प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशनमध्ये पुट करायची. इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतरची स्टेप मी तुम्हाला इथे दाखवली आहे, ही आपण पुट केली. आता इंटिग्रेशनमध्ये काही तुम्हाला व्हॅल्यूज अशा दिसत आहे की ज्या कॉन्स्टंट आहेत, त्या कधीच बदलत नाही. कशा बदलत नाही, एक तर मला सांगा, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे. एकदा की तो गॅस पॅक झाला नंबर ऑफ मोल्स बदलणार नाही. आर इज अ गॅस आयडियल गॅस कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट आहे, त्याला आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो. आपण आयसोथर्मल म्हणतो तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ वरचा रेड पोर्शन जो आहे ना, रेड मार्क केलेलं, ते सगळं कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं आपण इंटिग्रेशन घेत नाही, त्याला इंटिग्रेशन साईडच्या आउटसाईडला काढा. मग आपण पुढची स्टेप काय येणार, मायनस एन आर टी इंटिग्रेशन 1 अपॉन व्ही डी व्ही. आता मॅथ्समध्ये पण एक फॉर्म्युलाच आहे. मॅथ्समधला फॉर्म्युला असा आहे, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स. तुम्ही मॅथ्समध्ये पूर्ण लॉग ऑफ एक्स प्लस सी असं मेन्शन करता. इथे आपल्याला लॉगने लिहायचं, आपल्याला एल एन लिहायचं आहे आणि त्या एल एनचं कन्व्हर्जन शेवटी आपल्याला लॉगमध्ये करायचं आहे. कसं ते बघू आपण वन बाय वन. लेट मी क्लिअर दिस. सो आता मी इथे फॉर्म्युला अप्लाय केला. फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवला आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू एल एन ऑफ एक्स. हा फॉर्म्युला तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. याच्यावरती तो फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला मिळणार मायनस एन आर टी एल एन ऑफ व्ही. जसं इथे एल एन ऑफ एक्स आलं तसं इथे एल एन ऑफ व्ही आलंय. पण लिमिट अप्लाय करायचे आता. मग लिमिट कसे अप्लाय करतात, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे एल एन ऑफ व्ही टू मायनस एल एन ऑफ व्ही वन, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तेव्हा तुम्हाला ही नवीन स्टेप मिळाली. आता अजून एक फॉर्म्युला लागेल तुम्हाला. अजून एक फॉर्म्युला कुठला लागणार बघा, जेव्हा आपण मॅथ्समध्ये असले तो ना, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी, तर याला आपण सिम्प्लिफाय कसं करतो, लॉग ऑफ ए अपॉन बी, किंवा याला आपण रिव्हर्स पण करतो कधी कधी. मग या फॉर्ममध्ये मला या इक्वेशनला कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे मी लॉग ऑफ व्ही टू अपॉन व्ही वन असं लिहू शकतोय नेक्स्ट स्टेपला. सो द नेक्स्ट स्टेप इज W max minus nRT ln V2 minus ln V1. So I am going to write here minus nRT ln V2 upon Vn. इथेपर्यंत आपण पोहोचले. आता एक शेवटची स्टेप बाकी आहे. काय स्टेप बाकी आहे, मी तुम्हाला बोललो होतो की आपण या ln ला नंतर कन्वर्ट करणार log टू द बेस 10 मध्ये, आणि ते कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक फॅक्टर लागतो. कुठला, 2.303. आपल्याला 2.303 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग तो मल्टिप्लाय केला तर हे ln टर्म निघून जाणार. सो आय एम गोइंग टू राईट हियर W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10. हा बाय डिफॉल्ट बेस 10च असतो, V2 minus V1. तुम्ही सगळ्या एक एक स्टेप चेक करा मुलांनो, आणि हे डेरिव्हेशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. हे डेरिव्हेशन बोर्डसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा सांगतोय. आपल्याला हे इक्वेशन इथे फायनली मिळालं, W max is equal to this. याच्यामध्ये थोडे चेंजेस आपण करू शकतोय. काय चेंजेस करू शकतोय आपण, अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. ओके, बॉयल्स लॉ तुम्हाला काय सांगतो, P1 V1 इज इक्वल टू P2 V2, बरोबर की नाही. P1 V1 इज इक्वल टू P2 V2.
मग आपण इक्वेशन असं लिहू शकतो ना, V2 अपॉन V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2. मग जिथे तुम्हाला V2 अपॉन V1 दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला P1 अपॉन P2 पुट करायचंय. मग पुट केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इक्वेशन मिळणार दिस. ह्या पण इक्वेशनला आपण डब्ल्यू बॅकचं इक्वेशन कन्सिडर करू शकतोय. बोर्डसाठी हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. याच्यावरती न्यूमरिकल पण विचारला तो सुद्धा बोर्डसाठी महत्त्वाचा आहे आणि नीटला पण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर ओव्हरऑल आज आपण 2 इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स बघितलेत की जे खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्या पुढचा टॉपिक मी तुमचा व्हिडिओ नंबर 4ला आपण ते कव्हर करू लवकरात लवकर. मी ट्राय केलं की दिवसभरातून 2-2, 3-3 व्हिडिओ पोस्ट करता येईल जेणेकरून तुमचं बाकीचे पण चॅप्टर मी लवकरात लवकर कव्हर करेल. आणि नेक्स्ट मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू करणार. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फेनॉल, अल्डेड आणि अमाइन्स तुमची याची पूर्ण मी रिव्हिजन घेणार लवकरात लवकर. ओके, सो बी कनेक्टेड विथ मी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली आहे, माझ्या सगळ्या क्लासेसची लिंक दिली आहे, माझ्या अनअकॅडमी प्रोफाईलची पण लिंक दिली आहे. तुम्ही मला नक्की फॉलो करा, तुमचा त्यात नक्की फायदा होणार. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओ नक्की भेटूया. सो बाय बाय, टेक केअर.